संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची, सुरुवात करूया कार्यक्रमाची. हीच तर खरी आहे आपली भारतीय संस्कृती, हीच तर खरी आहे आपली भारतीय संस्कृती. दीप प्रज्वलन म्हणजे अज्ञानातून अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग, ज्ञानाकडे जाण्याची वाट आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची असणारी वाट. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. जून पासून कधी फेब्रुवारी आला मार्च संपेल लक्षात सुद्धा आलं नाही. तुम्हाला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं काही गोष्टी या शाळेच्या नमूद कराव्याशा वाटतात. आपल्या या शाळेचे विद्यार्थी या केंद्रामध्ये पहिले आहेतच, पण यापूर्वी जे माझे विद्यार्थी आहेत त्यांनी जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करून माणूस म्हणून चांगल्या रीतीने जात आहेत हेही तुम्ही लक्षात ठेवा. 11वी प्रवेश घेतला होता आणि 11वीचं वर्ष कधी संपलं आणि 12वी कधी संपून गेलं लक्षात आलं नाही. 5वीत प्रवेश घेतला आणि 10वीचं वर्ष कधी संपलं हेही लक्षात आलं नाही. आणि त्याचबरोबर चांगलं यशस्वी जीवनाची वाटचाल तुम्ही करायची आहे हेही तुम्ही विसरू नका. आपल्या शिष्यवृत्तीच असताना निकालाची परंपरा, 10वी आणि 12वीची असताना निकालाची परंपरा आणि त्याही पेक्षा तुम्ही जे समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये माणूस म्हणून जे चांगल्या रीतीने जातात ते जगणं आणि ते पाहणं माझ्या दृष्टीनं अधिक चांगल्या रीतीची बाब आहे. वर्षभराच्या चाललेल्या अनेक व्यस्त कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक उपक्रमाच्या माध्यमातून या शाळेने जे काय दिलंय, या शिक्षकांनी तुम्हाला जे दिलंय, या समाजाने काय दिलंय याच्याशी उतराई होण्याचा प्रयत्न तुम्ही करावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आजच्या पाहुण्याच्या विषयी थोडस मत व्यक्त करावं असं म्हणतो. आजचे प्रमुख पाहुणे आपल्याला लागले आहेत ते प्रशांत लेणे. शिक्षण आहे त्यांचं BE इलेक्ट्रिकल आणि ME पॉवर सिस्टीम्स यामध्ये त्यांचं शिक्षण आहे. शासकीय व खासगी औद्योगिक क्षेत्रामध्ये 25 पेक्षा जास्त वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. मुक्त व्यावसायिक प्रशिक्षक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील विविध कंपन्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षक आणि व्याख्याते म्हणून त्यांनी काम केले. सॉफ्ट स्किल्स आणि युवा विकास प्रशिक्षण व्याख्याते म्हणून ते काम करतात. आणि रामकृष्ण मठ पुणे येथील या संस्थेमध्ये कार्यक्रमामध्ये अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा विशेष सहभाग असतो. युवक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करणं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं यामध्ये त्यांचा अत्यंत जवळचा सहभाग असतो. युवक मित्रांशी काम करण्याचा त्यांचा अत्यंत चांगला माणूस असतो. पुस्तकाशी निगडीत पण पुस्तकावरती प्रेम करणारी माणसं आहे अशी व्याख्या त्या प्रमुख व्यक्ती आपल्याला या ठिकाणी सापडत मिळाले. त्यांचंही पुन्हा एकदा मी आपल्या संस्थेच्या आणि शाळेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्हाला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीचं वर्ष तुम्ही अत्यंत चांगल्या रीतीने यशस्वी होणारच गुणाच्या दृष्टीनं, त्याचबरोबर विविध चांगल्या गुणाच्या अनुषंगानं विविध व्यक्तिमत्वाच्या विकासानं तुमच्या भावी आयुष्यात तुम्हाला अत्यंत चांगलं आणि शोकाचं जावं अशी शुभेच्छा देतो आणि माझं मनोरंजन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अत्यंत चांगला आणि परिचय या ठिकाणी आपण दिलेला आहे आणि मोलाचा संदेशही आपण या ठिकाणी दिलेला आहे. एक छोटासा कार्यक्रम, स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी येतोय. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री लेले साहेब. प्रथमतः या कार्यक्रमासाठी आम्ही विनंती केली आणि त्यांनी लगेचच त्याला होकार दिला. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचे आभारी मानतो आणि प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. मान्य श्री लेले साहेब.
त्यानंतर आमच्या संस्थेचे सर्वेसर्वा चेअरमन वसंतराव पाडे शिक्षण संस्था रहमतपूर मान्य श्री भैयासाहेब या ठिकाणी वेळेत वेळ काढून तेही उपस्थित राहिले, त्याबद्दल प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनीही भैयासाहेबांचं सत्कार करायचं. त्यानंतर आमच्या संस्थेचे सचिव श्री एस के माने सर आप्पा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी प्राचार्यांनी करायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. वंटाचे झाले पाखरू, सर्वत्र लागले धराऱ्या मारून. नवे जग नवी आशा, शोध घेण्याची जबर मनीषा. याच शाळेने लावले वळण, त्यावर चढू यशाची चढण. आपल्या दादा आणि ताईंना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत 9वीतील स्वरूप राजे. याला मी विनंती करते की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वरूप राजे. नमस्कार मित्रांनो. आज इयत्ता 10वी व 12वीच्या आपल्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झालो आहोत. शाळा हे संस्काराचे मंदिर आणि वसंतदादा पाटील शिक्षण संकुलात ज्ञानरूपी शिदोरी पदरात पाडून आपले सर्व मित्र जीवनातील सर्व अडथळे पार पाडत यशाची शिखरे गाठण्यासाठी एका वेगळ्या ध्येयाने प्रेरित होऊन मार्गक्रमण करणार आहे. कोणी कोणत्या दिशेने जाईल ते त्याने ठरवायचे आहे. गुरुने दिलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला पुढच्या जीवनात प्रचंड प्रमाणात होणार आहे. प्रत्येक वेळी या शाळेची आठवण तुम्हा सर्वांना येईल व ती आठवणच तुम्हाला यश शिखरापर्यंत नेईल. माझ्या 10वी व 12वीतील मित्रांना माझी एकच विनंती आहे की बालपणीची शाळा, बालपणीचे शिक्षक, बालमित्र व बालआठवणी यांना कधीच विसरू नका. कारण बालपणीच्या प्रत्येक अनुभवाची शिदोरी आपल्याला जीवनात यशस्वी करते. प्रत्येक गोष्टीत संघर्ष हा असतोच, पण संघर्षरूपी जीवन जगताना लढण्याची हिंमत मात्र स्वतःमध्येच असावी लागते. कारण जो स्वतः लढतो त्यालाच यश प्राप्त होते. दुसऱ्याच्या मदतीविना लढण्याची प्रेरणा तुमच्यात येत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. आणि स्वतः मिळवलेले यशाचा आनंद हा परमोच्च असतो. उदाहरणार्थ आपण कुस्तीत पाहूया. मैदानात कुस्ती खेळत असताना खेळाडूचे लक्ष फक्त पुढे विरोधी खेळणाऱ्या खेळाडूवरच असते. त्याचे मन मनगट व तो कार्यक्रम म्हणजे 10वी आणि 12वीचा शुभेच्छा समारंभ. शुभेच्छा स्वीकारत असताना मनस्वी आनंद होत आहे व मनात अपेक्षांचे दडपणही आहे. या छोट्याशा घरट्यातून जात असताना भविष्याची क्षितिजे खुलवत आहेत व ती पार करण्याचा पूर्ण विश्वास आहे. आपल्या शाळेपासून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी संस्कार घेऊन जाणार आहोत म्हणून गुरु शिष्याचे हे सुंदर रूप असंच जपावं. 5वी ते 10वी या 6 वर्षाच्या कालावधीत शाळेतून नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळाले. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमाचा आस्वाद परिपूर्णपणे घ्यायला मिळाला. पण बघता बघता हा कालावधी कसा निघून गेला आणि शाळेकडून निरोप घ्यायची वेळ आली कळलंच नाही. गुरूंविषयी मला काहीतरी बोलावंसे वाटते. मेरे सब गुरुओं के बोल मीठे हैं क्योंकि उनके अल्फाजों में जान होती है. इन्हीं से ही आरती अरदास और इन्हीं से ही आजान होती है. यह समुंदर के वह मोती है जिनसे इंसानों की पहचान होती है, जिनसे इंसानों की पहचान होती है. आजपर्यंत आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल मी सर्व गुरूंचे आभार मानते. आणि माझ्या गुरूंसाठी एक छोटीशी कविता. ग ग गडूचा मास्तर लय कडूचा, ह्योच मास्तर फळ्यावर खोडू संग खेळायचा. शिक्षण हा समाजाचा आधार आहे असा आपल्या भाषणात म्हणायचा. मुलं ही देवाघरची फुलं अशी टीप टॉप अक्षरात फळ्यावर लिहायचा. ग ग गडूचा मास्तर लय कडूचा. शेवटी जाता जाता माझ्याकडून माझ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणजे जीएस आणि एला यांनी कृपया व्यासपीठावर यावं, मंचावर यावं. यानंतर आपण थोडासा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत.
12 जानेवारी विवेकानंद जयंती निमित्त आपण या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये श्री शारदा मठ पुणे यांनी आयोजित केलेल्या होत्या आणि यामध्ये आमच्या काही विद्यार्थ्यांनी आंतर महाविद्यालयीन व विद्यालयीन अशा स्पर्धेमध्ये काही बक्षिसं त्यांनी मिळवलेली होती. ती आपण बक्षीस वितरण या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की या छोट्याशा बालकांना तुम्ही बक्षीस वितरण आपण करायचं आहे. प्रथमतः कुमारी निकम शिवानी अशोक 12वी सायन्स आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ 4थी असे तिला बक्षीस मिळालेलं आहे. ट्रॉफी आणि विवेकानंदांचं पुस्तक या ठिकाणी द्यायचंय. निकम शिवानी अशोक इयत्ता 12वी. त्यानंतर दाभाडे पूनम शंकर 12वी. दाभाडे पूनम शंकर यांचं चालीमध्ये हे असलं पाहिजे. इंदिरा गांधी कसं चालायचं बघितले का? विवेकानंद पुस्तक आणि ट्रॉफी तिला द्यायचे. त्यानंतर निकम नेहा संजय इयत्ता 12वी. मुलानी यास्मीन रमजान इयत्ता 12वी. त्यानंतर जगदाळे वैष्णवी रूपचंद इयत्ता 11वी. सावंत हर्षदा राजाराम इयत्ता 11वी. आणि ढोलकर निकिता विकास इयत्ता 11वी. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंदांचं उत्कृष्ट असे पुस्तक देऊ केलेलं आहे. प्रशस्तीपत्रक आणि स्वामी विवेकानंदांचं पुस्तक. विहिरीत जाणारी बादली जेव्हा झुकते तेव्हा पाणी भरून येते. विहिरीत जाणारी बादली जेव्हा झुकते तेव्हा पाणी भरून येते. म्हणजे जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच नम्राने लीन असावे लागते आणि त्यामुळे त्याचीच उक्ती या ठिकाणी बक्षीस समारंभ या ठिकाणी घेण्यात आलेला होता. यानंतर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर, आज 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, शुभेच्छा समारंभ. आज शाळा व कॉलेजमध्ये त्यांचा शेवटचा दिवस व त्याचबरोबर आज त्यांच्या जीवनातील एका उज्ज्वल भवितव्याची एक नवीन सुरुवात व फक्त आणि फक्त एकच ध्येय, उद्याचे उज्ज्वल भवितव्य व त्यासाठी खूप खूप प्रयत्न. आणि या प्रयत्नांसाठी त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आजचा हा शुभेच्छा समारंभ व त्यांच्या या प्रयत्नात त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आजचा हा शुभेच्छा समारंभ. तर प्रथम सर्व 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज 10वी व 12वीचे विद्यार्थी आपल्या शाळेचा निरोप घेणार. आज 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा शाळा व कॉलेजमधील शेवटचा दिवस व आपल्या जीवनातील एक नवीन वाटचाल. ते आज आपल्या शाळा व कॉलेजचा निरोप घेणार. आपल्या जीवनात पुढे मात्र जाणार. पण त्याच अगोदर आपल्या गुरुचा आशीर्वाद मात्र नक्की घेणार. मित्रांनो व मैत्रिणींनो, तुम्ही येणाऱ्या परीक्षेला सामोरे जाणार आहात तर नियोजन करा. नियोजन हा असा शब्द आहे किंवा अशी गोष्ट आहे की ज्याने कोणती गोष्ट शक्य होऊ शकते. आतापर्यंत असे कोणतेही उदाहरण नाही की ते नियोजनाने शक्य झाले नाही. तर नियोजन करा व येणाऱ्या परीक्षेला सामोरे जा व जीवनात पुढे जा. पण जीवनात पुढे जाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
तर जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 3 गोष्टींनी सुरुवात करा. चांगले विचार, चांगले कृत्य, खरेपणा. 3 गोष्टी स्वाधीन करा. आपला राग, आपली जीभ, आपली इच्छा. 3 गोष्टींची भक्ती करा. धैर्य, शांती, परोपकार. 3 गोष्टी अंगी बाळगा. शहाणपणा, सहनशीलता, चांगुलपणा. 3 गोष्टींचा तिरस्कार करा. गर्विष्ठपणा, निर्दयता, कृतज्ञपणा. चांगली संगत, चांगला स्वभाव. 3 गोष्टींचा आदर करा. विद्या, भावना, कला. 3 गोष्टींना आयुष्यात कधीही विसरू नका. आई, गुरु आणि वडील. कारण जन्म देणारी माय असते, आयुष्यभर सांभाळणारा बाप असतो आणि मार्ग दाखवणारा गुरु असतो. परत एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कधीही संकुचितपणा वाटला नाही. इतकं सुंदर नातं शिक्षकांसोबत तयार झालं. माझ्या या महाविद्यालयामध्ये दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा विषयक कार्यक्रम होतात. तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात. त्यामुळे आमचा सर्वांगीण विकास झाला. काळोख्या वळणावर ही आशेचा किरण दाखवणारे माझे हृदयरूपी ईश्वर आणि दुःखात असतानाही हास्याचे तरंग उठवणारे आमचे महाविद्यालयाचे प्राध्यापक घाडगे सर. कोणती संकल्पना समजली नाही आणि ती डीपमध्ये समजून सांगावी तर ती फक्त आमच्या सूर्यवंशी सरांनी. कोणतंही गणित सुटत नाही असं म्हणल्यावर ते गणित सुटकीभरात सोडवून दाखवून समजावून सांगणारे आमचे कन्से सर. तर पास्ट इज वेस्ट पेपर, प्रेझेंट इज न्यूज पेपर, फ्युचर इज क्वेश्चन पेपर अँड लाईफ इज आन्सर पेपर. सो चूज एनी पेपर अँड एन्जॉय अवर लाईफ असं म्हणणारे आमच्या इंग्लिशच्या माने मॅडम. गरुडासारखी उंच घराने घ्यायला लावणाऱ्या तसेच ज्ञानाची सतत तेवत ठेवायला शिकवणाऱ्या आमच्या फिजिक्सच्या माने मॅडम. मराठीची कोणती कविता किंवा धडा शिकवला आणि तो समजला नाही असं कधी होणारच नाही. इतक्या सुंदर पद्धतीने शिकवणाऱ्या आमच्या मराठीच्या खाड्या मॅडम. 2 वर्षाचा सहवास वेळ लावून गेला. जाता जाता डोळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला. आता कॉलेजची आठवण नेहमीच येत राहील, पण शिक्षकांनी सर्व सुखाची किंमत अधुरीच राहील. या कॉलेजची 2 वर्षे कशी 2 दिवसासारखे निघून गेली ते समजलंच नाही. आज इथून जाताना खरं तर पाय सुचलत नाही. हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा? जगलो आज आणि उद्या हाच दिवस नवा. आठवणींना पुन्हा परत एकत्र मिळून वेचू. नशिबाने पुन्हा एकदा कुठेतरी भेटू. पण तेव्हा सर्व काही बदललेले असेल. कुणीतरी बोलत नाही म्हणून भेट लवकर सुटेल. लांबपर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाही. आठवणींचा हा झरा मग त्या दिशेने वाहणार नाही. आज सोबत आहोत, वाटेल तसे जगून घ्या. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी जपून घ्या. ज्याप्रमाणे ज्या मातीत खेळू ती माती आणि जी जोडली ती नाती कधी विसरायची नसतात. त्याचप्रमाणे दिव्याने दिवा जोडला ती दीपमाळ तयार होते. त्याचप्रमाणे माणसाने माणूस जोडला की माणुसकीचं नातं तयार होतं. आणि हे नातं जपायला हे माझ्या महाविद्यालयाने व माझ्या महाविद्यालयाच्या शिक्षकांनी शिकवलं. आज या ठिकाणी जमलेल्या 10वी 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. अत्यंत सुंदर असं मनोगत या ठिकाणी तिनं व्यक्त केलेलं आहे. त्याने त्या भाषणामधून अगदी मोलाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतर सुद्धा घाबरत नाही. झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतरही घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो असं म्हणतात. ते बरोबर आहे आणि असा मोलाचा संदेश या ठिकाणी तिने दिलेला आहे. आणि यानंतर मी बोलवतोय शिक्षक मनोगतामध्ये. शिक्षक मनोगत करतील सौ माने यामुळे. आदरणीय व्यासपीठ, आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भैयासाहेब, संस्थेचे सचिव S.K. माने सर, कॉलेजचे प्राचार्य खामकर सर, पर्यवेक्षक राऊत सर, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वी आणि 12वी याच्या निरोप समारंभ किंवा शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित आहोत. विद्यार्थी मित्र हो, 10वी आणि 12वी हा तुमच्या आयुष्यातील एक विशिष्ट टप्पा आहे. त्याला विशेष किंवा अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून तुम्ही 10वी पर्यंत 8वी 9वी 10वी 3 वर्ष, त्याचबरोबर 11वी 12वी 2 वर्ष असा विशिष्ट कालावधी या परीक्षेच्या तयारीसाठी घालवता. तुम्ही निश्चित
निश्चितपणे चांगली तयारी केली असेलच, केली आहे याबाबत काही शंका नाही. पण ही तयारी करत असताना तुम्हाला तुमची कुवत समजली असेल, तुम्हाला तुमच्या कुवतीची जाणीव झाली असेल आणि कुवतीची जाणीव झाली म्हणून तुम्ही तुमच्या अपेक्षित यशासाठी तुमची 100% देणं हे खूप महत्वाचं आहे. प्रथमतः मी तुम्हाला 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं शुभेच्छा देते, आदिष्ट चिंतन करते. तुम्हाला विद्यार्थ्यांना भरभरून यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्ही यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत. त्या गोष्टी म्हणजे तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं पाहिजे. तुम्हाला नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचंय. अगदी 10वीच्या परीक्षेचा विचार केला, 12वीच्या परीक्षेचा विचार केला तर मला किती टक्के मार्क्स मिळवायचे. कुणाला 95% मिळवायचे, कुणाला 94% मिळवायचे, कुणाला 90% मिळवायचे. मग ते मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते जर तुम्ही लक्षात ठेवून कार्य केलं तर निश्चितपणे यश हे तुमचंच आहे, सक्सेस हे तुमचंच आहे. कारण युअर सक्सेस विल डिपेंड ऑन युअर ॲटिट्यूड टू लीड ए लाईफ. बिकॉज सक्सेसफुल पीपल कांट रिलॅक्स ऑन चेअर, दे रिलॅक्स ॲट वर्क, they sleep with a dream, awake with commitment and works towards goal. That is the spirit of life. हे स्पिरिट महत्वाचं आहे. हे स्पिरिटच तुम्हाला काहीतरी आयुष्यात करण्याची प्रेरणा देईल, चैतन्य देईल. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही परीक्षेला जाणार आहात, अर्थातच थोडंफार गोंधळलेला असाल. तो गोंधळ सोडून द्या, परीक्षेची पूर्ण तयारी करा. आत्मविश्वासानं निर्भरपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं जा. ही परीक्षा म्हणजे शेवटची नाही, तशीच ही परीक्षा महत्वाची नाही असंही नाही, ती अत्यंत महत्वाची आहे. तो एक विशिष्ट टप्पा आहे जो तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि त्यात भरभरून असं यश संपादन करायचं आहे. कारण तुम्ही देशाचे भावी आधारस्तंभ आहात. तुमचं कुटुंब, तुमचं गाव, तुमचे आई वडील, तुमचा देश, देशाचं भविष्य तुमच्यावर निर्भर आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून सक्षम नागरिक व्हा, चांगलं व्यक्तिमत्व घडवा, एक माणूस म्हणून चांगली प्रचिती मिळवा अशा मी अपेक्षा व्यक्त करते. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला माहितच आहे, तुम्ही अनुभवलंय. आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भायासाहेब तुम्हाला माझे विद्यार्थी या ठिकाणी आणून उभे करतात. त्यांनी यश संपादन कशा पद्धतीने केलंय याचा परिचय करून देतात आणि ती एक तुमच्यासाठी प्रेरणा आहे की उद्या मीही या स्टेजवर उपस्थित राहीन, मलाही या स्टेजवर संस्थेकडून, आमच्या शाळेकडून, आमच्या कॉलेजकडून मान सन्मान मिळेल आणि त्याचा मी अधिकारी होईन अशी अपेक्षा तुमच्याकडून मला आहे. आणि ही अपेक्षा तुम्ही पूर्ण करावी अशी सदिच्छा देते आणि माझे मनोगताचे 2 शब्द संपवते. तुम्हाला पुनश्च एकदा भरभरून शुभेच्छा, भरभरून यश संपादन करा, चांगला माणूस व्हा आणि यशस्वी जीवनाची वाटचाल करा. आज पाया चांगला भरा म्हणजे उद्या तुमची इमारत शी दौलाने उभी राहील ही सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील भैया यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये ज्यांनी सुरुवातीला पहिलीला प्रवेश घेतला आणि आज 10वी मध्ये गेलेत, काही 12वीला गेलेत, त्या सर्व मुलांचा त्यांच्या 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छाचा कार्यक्रमानिमित्त उपस्थित आजचे वक्ते सन्माननीय प्रशांतजी लेले साहेब, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मला त्यांचा चेहरा प्रसन्न वाटला आणि शांतही वाटला, म्हणून त्यांच्या आईनं नाव प्रशांत ठेवलं असेल. आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय एस के माने सर, मुख्याध्यापक सन्माननीय खामकर सर,
पर्यवेक्षक सन्माननीय राव सर, कॉलेजचे LR GS काय असेल ते सर्व, आणि माझ्या बहीण भावंडांनो, मला फार मोठं लेक्चर देणार नाही. एक काय बोलायचं हे माझं निश्चित नसतं. माईक पुढे उभारल्यानंतर बोलायला सुरुवात करतो. या ठिकाणी म्हणजे जुन्या काळामध्ये मला आठवतंय, लेले साहेब पाडव्याला सरस्वतीचं पाठीव चित्र काढायचं, त्याच्यावर एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि त्याच्यावर गोड ठेवायचा, त्या हळदी कुंकू व्हायचं, फुलं व्हायचं, आणि आमचा ऍडमिशनचा कार्यक्रम सुरू असायचा. मला माझ्या स्वतः बद्दल आठवतंय. मी असं, माझी आई शिक्षिका होती, मी सिद्धेश्वरला पहिलीला ऍडमिशन घेतलं. पाठी असं सगळं असं बरोबर खाली बारीक वर मोठं असं काढून गेलं सरस्वती चित्र. त्यावेळी एक अशी वाटी ठेवली, गुळाचं वाटी म्हणजे खोबऱ्याची अर्धी वाटी, नंतर मला वेगळी वाटी पाडणार, आणि त्या गुळाचं हे ठेवलं, हळदी कुंकू व्हायचं, फुलं व्हायची. शाळेत अशी पाठी अशी धुवून गेलो, वरचं हलू नाही काय नाही, जर हल्लं तर खाली पडलं तर काय. त्या काळामध्ये त्या व्यवस्थेमध्ये त्या विचारामध्ये गेल्यानंतर टोपी होती, हाफ चड्डी होती, चड्डी वाढायची गरज नव्हता, एक हातानं वाढायची, खाली जायची, परत वाढायची. गेलो, आय म्हणजे शिक्षकाच्या पाया पड, खाली पाय गुडघे तिकडे पाया पडलो आणि स्वतःच्या शिक्षणाची सुरुवात केली. पण आता मॉडर्न जमान्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था बदलली. त्या ठिकाणी पालकांची इंटरव्ह्यू सुरू केले. आता मुलाची इंटरव्ह्यू राहिली की येणारा पालक म्हणजे आता तुमचं काय ते नवीन पद्धत आहे, जिल्ह्याची किती हुशार आहे, ते सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झाले असते. मित्र मीही एक पालक म्हणून सांगतो, आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, आजच्या सामाजिक जीवनामध्ये, सामाजिक वातावरणामध्ये, बाह्य जगामध्ये, मगाशी महेश शेरकर बोलला, महेश तुझं अभिनंदन, पण हे बोलण्यात नाही चुकीत आलं पाहिजे. महेश सांगितलं की कसं वागलं पाहिजे. एक अशी मोठी विवेकानंदांच्या सगळं त्यानं लाईन काढून दिली, पण घरी बहिणीशी सारखं वापरतो. लहानपणे द्यायचा देवा, मुंगी साखर चालवा. म्हणजे हे मन निरागत असतं. यातनं बाहेर पडल्यानंतर स्पर्धा, शत्रुत्व, कुणाचं पाय कसे वळायचे, पुन्हा कसं हे करायचं, म्हणजे या जगामध्ये फार म्हणजे स्पर्धा असली पाहिजे, पण निकोप असली पाहिजे. लेले साहेब, निकोप स्पर्धा राहिली नाही. त्या ठिकाणी विजयासाठी कुठलेही प्रकार करण्याची भूमिका आणि कुठल्याही कॉप्या करण्याची भूमिका समाजामध्ये निर्माण झाली. मीही 12वीचा पालक म्हणून काम करतोय. माझ्याही मुलाची परीक्षा 18 पासून सुरू होणार आहे. म्हणजे आपण काय व्हायचं हे निश्चित असलं पाहिजे. आमचे इतर मित्र सांगतात, एक ठिकाणी फार मोठी भांडणं सुरू असतात, नवरा बायकोची भांडणं सुरू झाल्यानंतर समाज आपोआप बळा होतो. समाजाच्या लोकांना वाटतं नवरा बायकोची भांडणं बघाय, बाकीच्या शेजाऱ्यांना माझं वाटतं शेजारी भांडणं झाली की शेजारी खूप आनंद होतो. तसं नवरा बायकोची भांडणं सुरू असतात, अनेक माणसं जमतात, परंतु ह्या नवरा बायकोच्या भांडणात जायचं कुणी? आता माणसं भांडणात पडत नाही. जर भांडणात पडलं आणि भांडण सोडायला तर तिथे आजूबाजूचं काय करायचं? आमचं सरासका सज्जन माणूस शेजार निघाला होता, त्यांचं जरा वजन आहे, त्यामुळे ती माणसं म्हणजे बाबा खांकर सर सिल्यानंतर त्याला नवरा बायको बाजून सरली. त्या ठिकाणी त्यांनी बायकोला बाजू झालं, नवरा बाजू सरलं आणि विचारलं तुम्ही भांडताय का? काय म्हणजे आमचं मतामध्ये दोघांच्या विचार नाहीत, आमची मतभिन्नता आहे. म्हणजे कशाची मतभिन्नता? मी तुम्हाला काय मदत करू शकतो का बघू. काय म्हणजे
आई म्हणते की माझा पोरगा डॉक्टर करायचा आहे आणि बाप म्हणतो माझा पोरगा इंजिनियर करायचा. खामकर सर म्हणजे तुम्ही लागताय का? थांबा आपण त्या पोराला बोलू. नाही आमचं आधी नक्की फायनल झालं पाहिजे डॉक्टर का इंजिनियर. म्हणजे डॉक्टर का इंजिनियर फायनल तुम्ही कशाला करताय? त्या पोराला बोलू द्या ना. नाही म्हणजे पोराचं अजून प्लॅनिंग केले, अजून पोरा जन्माला नाही. पोराला जन्माच्या यायच्या आधी तिच्या आईची इच्छा असते डॉक्टर व्हावं, बापाची इच्छा असते इंजिनियर व्हावं. या शिक्षण व्यवस्थेमध्ये, या समाजामध्ये आपण काय करायचं हे आपण निश्चित केलं. दिशा देणारे शिक्षक आहेत, ज्ञानाचा एक भंडार आहे, परंतु आपण निश्चित ठरवलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. या समाजामध्ये या पृथ्वीवर प्रत्येक माणसाला अंकुरण्याचा अधिकार आहे. प्रत्येक बियामध्ये अंकुर देण्याची त्याच्या जन्मसिद्ध हक्क आहे किंवा त्याचा गुणधर्म आहे. पण ते अंकुरण्यासाठी त्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची संस्थेची, शाळांची पद्धत आहे. मित्रांनो, आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. शेजारच मुलगा डॉक्टर झाला की आईला वाटतं माझा पण मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. आता तर बायो बघणं काय आहे की जर मॅथ्सचा हुशार पोरगा बायो डॉक्टर झाला तर तू टाकत बसणार, आपलं काय बघणार नाही. तो गणित करणार किती टाके होतात, अंतर म्हणजे लांबी रुंदी काय. परवा मी सहज एक मासिक वाचत होतो. त्या मासिक मध्ये फार एक चांगला प्रश्न होता. मागच्या 6 महिन्यापूर्वी या देशातली UPSC परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये मुलाखतीला जवळपास 1000 मुलं होती. 1000 मुलांपैकी एका मुलाला उत्तर बरोबर आलं. तो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं गांभीर्य नंतर मी तुम्हाला सांगणार आहे. 10 फूट लांबीची 20 फूट उंचीची भिंत, 10 फूट लांबीची 20 फूट उंचीची भिंत 10 दिवसात जर 40 कोणी बांधणार असतील तर 30 भिंत बांधायला 12 दिवसात किती माणसं लागतील सांगा बघू. कोण सांगू शकतंय? 10 फूट लांबीची 20 फूट उंचीची गणित शिकलंय का नाही? कोण सांगू शकेल? तर 30 भिंत बांधायला किती दिवस लागतील सांगू शकते कोण? अरे आपण प्रश्न ऐकला पाहिजे, त्याचं गांभीर्य असलं पाहिजे. त्या UPSCच्या प्रश्नामध्ये 100 मुलापैकी एका मुलाला उत्तर आलं. अरे 30 भिंत कशी बांधता येईल सांगा बघू. एकदा भिंत बांधली म्हणजे 30 भिंत बांधता येईल का? म्हणजे आपण शाळेत ऐकत नाही, मास्तर काय सांगतो ते कळत नाही. समाजामध्ये ऐकण्याची भूमिका असते. या समाजामध्ये अनेक स्पर्धा आहेत. मित्र हो, या गेटच्या किंवा या कंपाऊंडच्या बाहेर काढल्यानंतर अनेक प्रलोभन आहेत फसवणारी. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, सोशल मीडिया आहे. आमच्या काळात असं काही नव्हतं. आम्ही खाली बघून जायचो, खाली बघून यायचं. आता घरातनं पोरगी बाहेर पडली की असं करते त्या असं मी तर अनेक मुलींचं काय चाललं असतं घरात बसून तरीच काय करायचं. अनेक म्हणजे खरं खोटं नाही. ती गाडीला धरते तर कुठं धरतं काय कळत नाही. तिचं लक्ष खाली असतं आणि पुढं चालत असतं. अनेक प्रलोभन आहेत समाजामध्ये, परंतु आपण आपलं चारित्र्य कसं घडवलं पाहिजे त्या ठिकाणी भानसून प्लॅनिंग केलं पाहिजे, बेभानसून काम केलं पाहिजे. छत्रपतींनी त्या ठिकाणी वयाच्या 16 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली की मला या स्वराज्य निर्माण करायचंय. ते वातावरण पोषक नव्हतं. आदिलशाही होती, निजामशाही होती, औरंगजेब होतं. परंतु ठराविक माणसं, मुठभर माणसं घेऊन त्या म्हणजे
शपथ घेतली. मित्रांनो विचार करा की सफरचंद खाली का पडलं, वर का गेलं नाही, म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आम्हाला विचारही नाही, आम्ही कधीच विचार करत नाही. आम्ही विचार करतो ऐश्वर्याला पोरगा झाला का, ऐश्वर्याच्या आधी तिथं जमतंय का, जया बच्चन तिथं पटतंय का, आणि त्यांचं काय तुला का करायचंय. परवा एका पोरावर मी बोलत बसलो होतो की पोरग दोन पोर चर्चा होती. त्यांची चर्चा चालली की अमिताभ बच्चनचं सुनेचं पडत नाही. अरे पोरं कॉलेजला होती, त्या अमिताभ बच्चनचं सुनेचं जमा तुझं काय काय पटली. या समाजामध्ये दिशाहीन समाज निर्माण होतो. मी फार बोलणार नाही. आपण त्या ठिकाणी उद्या भविष्यामध्ये एक शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. मी परवा एक सहज एक वाक्य असतो, जिभेचं वजन फार कमी असतं. जिभेचं वजन फार कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं देशातल्या अनेक लोकांना जमलं नाही. काय बोलावं काय करावं हेच कळत नाही. मित्रांनो, आपण त्या ठिकाणी निश्चित एक देशाचे चांगले नागरिक आहोत. मी तुम्हाला 10वी 12वीची शुभेच्छा देणार नाही. 10वीला 9% मार्क पडले म्हणजे त्या ठिकाणी तो यशस्वी झाला असं नाही. अनेक माझ्या समोर उदाहरण आहेत की ज्या मुलाला 10वीला 92-95% पडले. अनेक माझ्या मित्रांची मुलं आहेत की त्या ठिकाणी 92-95% पडले. मुलाचा पाय घसरला, मुलगा भरभटला आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो कुठलाही काय काम करू शकतो. आपलं मन निश्चित असलं पाहिजे, आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे. त्या ठिकाणी तुमचा एम किंवा तुमचा डॉट फिक्स असला पाहिजे. मला काय करायचं. मी नेहमी माझ्या शाळेत सांगतो की तुम्ही जीवनाच्या एखाद्या सहलीला निघाला तर एवढं प्लॅनिंग करता, आईला म्हणता ही दे ती दे, लाडू कर, ही कर ती कर, शेजारच्या विचारता या ट्रिप मध्ये त्या गावात काय पाण्याचं असतंय. मग एका ट्रिप तो 8 दिवस आधी करता. मग जीवन ही परमेश्वर दिलेली ट्रिप आहे तुमची. त्या ठिकाणी तुमचं त्या सहलीचं ध्येय निश्चित असलं पाहिजे, त्या दृष्टीनं वाचा केली पाहिजे आणि तुम्ही नक्की कराल अशी अपेक्षा करतो. त्या ठिकाणी एक शेवटचं 2 ओळीचं वाक्य सांगतो. पाण्याचा थेंब जर तापलेला तळावर टाकला तर त्याचं अस्तित्व नसतो. जर तोच थेंब पानावर पडला तर मोत्यागत चटकतो आणि तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर सोन त्या ठिकाणी मोती होतो. थेंब एकच आहे, फक्त त्याचा सहवास बदलला की त्याचं अस्तित्व बदललंय. तो तळ्यावर पडला, अस्तित्व संपलंय. तो पानावर पडला, दवबिंदुमान पडला तर ते चटकतोय मोत्यागत सोन्यागत आणि शिंपल्यात पडला तर मोती झाला. तसं तुम्ही हे थेंब आहात. तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी कुणाची संगत धरायची हे निश्चित करावं. हे माझ्या बहीण भावांना तुमच्या भावी जीवनासाठी, त्या 10वी 12वीच्या जीवनासाठी शुभेच्छा देणार नाही. मित्र हो, स्पर्धा आहे जगामध्ये आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. म्हणजे मी नेहमी शाळेमध्ये गेले तर मी विचारतो तुझा आजोबा कोण, अमुक अमुक ए, तुझा पंजोबा कोण बी, तुझा खापर पंजोबा कोण सी, याला पंजोबा कोण माहित नाही. आपलं असं वर्तन असलं पाहिजे, आपलं असं कर्तृत्व असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आहे पाहिजे कुणाच्या आजोबाच्या 350 वर्ष माणसं नाव घेतात. महात्मा गांधी घ्या, विवेकानंद घ्या. आपण असं निर्माण झालं पाहिजे ही तुम्हाला प्रयत्न सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं कर्तृत्व कसं असायला हवं असं म्हणणारे आमचे भैयासाहेब, त्यांनी एक मोलाचा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यांच्या म्हणण्यातून मला असं जाणवलं की ते असे सहज म्हणून गेले, ध्येय असे पाहिजे बाळांनो, ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हाराल, ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हाराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा ही चर्चा तुमचीच झाली पाहिजे असं ते म्हणत होते. म्हणजे ध्येय आपलं उच्च असावं असं त्यांचं म्हणणं आहे. बहुत ही बेहतरीन यहाँ पर उन्होंने मंतव्य किया है और भी उस मंतव्य से उन्होंने हमें यहाँ पर
कहा गया उनके द्वारा, मंजिल उन्हीं की मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है। ये जानना जरूरी है। ये उन्होंने यहाँ पर कहा है। और यह तो इसके बाद आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक प्राध्यापक माननीय श्री प्रशांत लेले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं विचार व्यक्त करावे. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष, संस्थेचे सचिव, तुमचे प्राचार्य, इतर अध्यापक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. मी म्हणालो नमस्कार, थँक्यू. मी सुरुवातीला नमस्कार असं का म्हणालो आणि मी नमस्कार केला म्हटल्यावर तुम्ही सुद्धा नमस्कार असं मला प्रतिसाद दिला. हे आपण का करतो असं? आपण एकमेकांना भेटतो, आपण जर अनोळखी असलो तर आपण एकमेकांना नमस्कार करतो, राम राम करतो. हे सगळं कशासाठी करायचं असतं? तर आपण एकमेकांशी बोलणार आहोत, एकमेकांशी संवाद साधणार आहोत. पण एकमेकांना अपरिचित असल्यामुळे आपल्यामध्ये एक दुरावा आहे, एक भिंत आहे. तो दुरावा कमी करून सुसंवाद सुरू व्हावा म्हणून आपण एकमेकांना नमस्कार करतो, अशी पद्धत आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला नमस्कार केला आणि तुम्ही मला योग्य तो प्रतिसाद दिला. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सुसंवादाचा मार्ग आता मोकळा झालाय. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. विशेषतः तुमचे 10वी आणि 12वीची जी मुलं मुली आता पुढच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत त्या दृष्टीने मोठा भावनापूर्ण दिवस आहे. प्रसन्न संध्याकाळ आहे. सकाळी थोडस ऊन पडलेलं आहे. 10वी 12वीतल्या शाळा सोडून जाणाऱ्या मुली विशेषतः रंगीबेरंगी साड्या, मेकअप करून आलेल्या आहेत. तुमच्या शाळेत मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा मला काही ठळक गोष्टी लक्षात आल्या. त्यामुळे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शाळेमध्ये मेंटेन केलेलं हे सुंदर हिरवळ, सुंदर लॉन. या सुंदर हिरवगार पार्श्वभूमीवर या रंगीबेरंगी साड्यातल्या मुली बघून मला एखाद्या बागेतच आलोय असं वाटतंय आणि रंगीबेरंगी फुलं उमलली आहेत असं वाटतंय. अशी ही प्रसन्न सकाळ आहे. आत्ताच तुमच्या काही विद्यार्थिनी मित्रमैत्रिणींनी काही विचार व्यक्त केले. तुमच्या प्राचार्य पण थोडे बोलले, अध्यक्षांनी पण त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. आणि आता पुढे मी बोलणार आहे. आता मी तुमच्याला काही फारसा उद्देशपर असं काही बोलणार नाहीये. फक्त अध्यक्षांनी आणि प्राचार्यांनी तुमच्याकडनं ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे त्याबद्दल आपण थोडं बघूया. मी तुम्हाला थोडस मनाच्या एकाग्रतेविषयी सांगणार आहे, जे स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर थोडं आधारित आहे. आता मनाची एकाग्रता साधण्याची फार गरज असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मनाची एकाग्रता जर साधली तर कुठलंही काम आपण लक्षपूर्वक करू शकतो आणि त्या कामात सहज यश मिळवू शकतो. तेच जर आपल्या मनाची एकाग्रता नसेल, आपलं मन इकडं तिकडं भरकटत असेल तर त्या कामावर आपलं लक्ष राहत नाही आणि त्या कामामध्ये म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की प्रत्येकाने आपल्या मनाच्या एकाग्रतेची सवय आपल्या मनाला लावून घेतली पाहिजे. मनाची एकाग्रता जर आपल्याला साधता आली तर आपलं पुढील आयुष्य फार सुकर होतं. सहजपणे आपण आपल्या कार्यामध्ये यश मिळवू शकतो आणि जीवन सुद्धा यशस्वी होऊ शकतं. आता काही मुलांचे 10वी 12वीची परीक्षा आहे, तुम्ही चांगली तयारी केली असेल, पण हा एक टप्पा आहे. अजून तुम्हाला परीक्षा प्रत्यक्ष द्यायची आहे आणि त्यानंतर पुढचं पूर्ण आयुष्य तुमच्या समोर उभं आहे.
आणि त्या खालची जी छोटी मुलं काही दिसत आहेत, मुलं मुली आहेत जे अजून 10वी 12वी पर्यंत पोहोचलेले नाहीत, पण त्यांच्याही दृष्टीने मनाची एकाग्रता साधणं किती आवश्यक आहे त्याबद्दल मी थोडं सांगणार आहे. आता मनाची एकाग्रता हा एकदम महत्वाची आहे, मी मगाचपासून सांगतोय. पण मी जेव्हा जेव्हा कुठल्या शाळांमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, विद्यार्थी विद्यार्थिनींशी बोलतो, तेव्हा ते मला एकच गोष्ट सांगतात, सर आम्ही खूप अभ्यास करतो, लक्ष देऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, पण आमचं लक्ष लागत नाही, आमचं मन आहे हे एकाग्र होत नाही. तर ते मन एकाग्र करण्यासाठी काय केलं पाहिजे नेमकं, असा प्रश्न ते मला विचारतात. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो सुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्हाला जर हा प्रश्न पडत असेल तर त्यात काही विशेष नाही. जगातला सगळ्यात उत्तम धनुर्धर असलेला अर्जुनाचं महाभारत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अर्जुन उत्तम धनुर्धर होता, एक बाणी होता, लक्ष तो बाणाने सहज वेधू शकायचा. अशा अर्जुनाला सुद्धा रणांगणावर हा प्रश्न पडला होता आणि श्रीकृष्णांना त्यांनी हाच प्रश्न विचारला होता की हे भगवान श्रीकृष्ण, माझं मन हे वाऱ्यासारखं चंचल आहे आणि ते मला एकाग्र करता येत नाही, याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांना जे उत्तर दिलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं, अर्जुना, मन हे वाऱ्यासारखं चंचल असतं ते ठीक आहे, पण ते जर एकाग्र करायचं असेल तर 2 गोष्टी करायला लागतात. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यास आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैराग्य. आता अभ्यास आणि वैराग्य म्हणजे नेमकं काय तेच मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुम्हाला मनाची एकाग्रता साधता येईल आणि कुठल्याही कामात तुम्हाला सहज यश मिळवता येईल. 10वी 12वी परीक्षा तर आहेच, त्यापुढे सुद्धा जीवनात जी काही तुम्ही कामं कराल, पुढे जाण्याचा प्रयत्न कराल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मनाच्या एकाग्रतेचा फायदा होऊ शकतो. मगाशी मी तुम्हाला अर्जुनाचा उल्लेख करून सांगितला. हा अर्जुन हा एकाग्रतेचा आदर्श म्हटला पाहिजे. अर्जुन पांडवांमधला एक बंधू होता आणि पांडव आणि कौरव या दोघांचे गुरु जे होते, गुरु द्रोणाचार्य, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. या द्रोणाचार्यांनी त्यांना धनुर्विद्या शिकवली होती. आणि मग ती शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरु द्रोणाचार्यांनी ठरवलं की यांची परीक्षा घ्यायची आणि सगळ्या त्यांच्या पालकांनाही बोलवलं, मोठा समारंभ केला आणि प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी प्रत्येक धनुर्धराला, ज्यांना त्यांनी शिकवलं होतं, कौरव आणि पांडवातल्या प्रत्येक मुलाला बोलवलं आणि त्याला सांगितलं. त्यांनी एक झाड होतं त्या पटांगणामध्ये, त्या झाडावर एक पोपटाचं प्रतिमा त्यांनी ठेवली होती आणि त्या पोपटाच्या डोळ्यात अचूक बाण मारायचा होता. गुरु द्रोणाचार्यांनी प्रत्येकाला सांगितलं, तुला नक्की काय करायचंय, तुला कळलंय ना, त्या पोपटाच्या डोळ्यात तुला बाण मारायचा आहे. आणि मग प्रत्येक मुलगा जेव्हा यायचा तेव्हा गुरु द्रोणाचार्य त्याला विचारायचे की तुला नेमकं काय दिसतंय. आणि तो मुलगा प्रत्येक वेळी वेगळं वेगळं प्रत्येक मुलाने उत्तर दिलं. काही जणांनी सांगितलं मला मोठं पटांगण दिसतंय, काही जणांनी सांगितलं मला झाड दिसतंय, काही जणांनी सांगितलं मला झाडाची पानं दिसत आहेत. फक्त एका विद्यार्थ्याने सांगितलं, एका मुलाने सांगितलं की मला तो पोपट दिसतोय. तेव्हा गुरु द्रोणाचार्यांनी त्याची पाठ थोपटली, त्याला आशीर्वाद दिला, म्हणाले तू बाण मार. द्रोणाचार्यांनी बाण मारला, त्या मुलाचा बाण त्या पोपटाला लागला, पण काय होता, तर पोपटाच्या डोळ्यात बाण मारायचा होता. आणि जेव्हा अर्जुन आला पुढे तेव्हा गुरु द्रोणाचार्यांनी त्याला तोच प्रश्न विचारला, तुला नेमकं काय करायचंय. तर अर्जुन म्हणाला तुला काय दिसतंय असा प्रश्न विचारल्यावर अर्जुन म्हणाला, लाईट गेल्यावर अर्जुन म्हणाला, अर्जुनाची गोष्ट सांगत होतो. तर अर्जुनाला विचारलं त्यांनी, तुला नेमकं काय दिसतंय, गुरु द्रोणाचार्यांनी विचारलं. तेव्हा अर्जुनाने काय उत्तर दिलं की मला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसतोय. गुरु द्रोणाचार्य एकदम खुश झाले त्याच्यावर आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, तू बाण मार सांगितलं.
आणि अर्जुनाने धनुष्याला बाण लावला, बाण सोडला आणि अचूकपणे त्या पोपटाचा डोळा त्याने वेधला. या गोष्टीवरनं आपल्याला काय लक्षात येतं, तर ते पहिली गोष्ट म्हणजे नेमकं काय करायचंय, नक्की कुठं मन एकाग्र करायचंय हे अर्जुनाला कळलेलं होतं. पोपटाच्या डोळ्यात बाण मारायचा आहे हे फक्त अर्जुनाला कळलं होतं, म्हणजे ध्येय त्याचं निश्चित होतं. मगाशी तुमच्या मॅडमनी बोलताना सांगितलं की ध्येय निश्चिती करणं फार गरजेचं आहे. म्हणून जर मनाची एकाग्रता, जेव्हा मगाशी मी सांगितलं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या 2 गोष्टी अभ्यास आणि वैराग्य, त्यातल्या अभ्यास या भागातला पहिली टप्पा जो आहे, पहिली पायरी जी आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचं ध्येय, निश्चित ध्येय माहिती पाहिजे. मला जर कुठं जायचंय हे जर माहिती नसेल आणि मी चालत असेल तर मी कुठं पोहोचेन माझं कुणीही सांगू शकणार नाही. जसं मला सकाळी तुमच्या शाळेत यायचं होतं आणि हे शाळेत जायचं हे ध्येय जर मी समोर ठेवलं नसतं आणि निघालो असतो तर मी तुमच्या शाळेत कधीच पोहोचू शकलो नसतो. म्हणून मनाची एकाग्रता जर साधायची असेल तर पहिली गोष्ट आपण काय केली पाहिजे, तर आपलं ध्येय निश्चित करायला पाहिजे. मगाशी माने सरांनी पण तेच सांगितलं की ध्येय पुढे काय करायचंय तुम्हाला हे तुम्ही आत्ताच ठरवलं पाहिजे. आता ध्येय जेव्हा आपण ठरवतो तेव्हा त्याचे सुद्धा 2 प्रकार असतात. एक म्हणजे छोट्या कालावधीसाठीचं ध्येय आणि एक लॉंग टर्म म्हणजे दीर्घ कालावधीसाठीचं ध्येय. आता 10वी 12वी मध्ये जे मुलं मुली आहेत त्यांच्या समोर छोट्या कालावधीचं ध्येय म्हणजे या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळवणं हे ध्येय आहे. हे ध्येय जर एकदा निश्चित असेल आणि तुम्ही प्रयत्न करायला लागाल तर तुमचं मन निश्चितच चांगल्या प्रकारे एकाग्र होऊ शकतं आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत यश मिळू शकतो. म्हणून अभ्यास जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात तेव्हा त्याची पहिली पायरी म्हणजे आपली ध्येय निश्चिती असली पाहिजे. समोर काय करायचंय मला माहिती आहे म्हणजे मी त्याप्रमाणे प्रयत्न करेन. दुसरी पायरी श्रीकृष्णांनी जी सांगितली आहे ती म्हणजे सतत प्रयत्न करायचे. अभ्यासाचा अर्थ सतत प्रयत्न करणे. सतत प्रयत्न करत राहिले, एकच गोष्ट परत परत करायला लागलो तर आपल्याला त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि मग आपण मन जास्त चांगल्या प्रकारे एकाग्र करू शकतो. म्हणून दुसरी पायरी जी आहे ती म्हणजे सतत प्रयत्न करायचे, न कंटाळता न रेंगाळता आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. आता जीवनात छोटी मोठी अपयश येतातच, संकट येतातच, पण अशा संकटांनी खचून जाता कामा नये. सतत प्रयत्न केला पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण लहान होतो, लहानपणी आपण चालायला शिकतो. आपण एकदम 2 पायावर चालायला लागतो का? चांगलं नाही. सुरुवातीला आपण धरून चालतो, मग कुणाचं तरी बोट धरून चालतो आणि हे करत असताना आपण अनेकदा धडपडतो, खाली पडतो, पण आपण चालायचं सोडत नाही. आपण परत उभे राहतो आणि चालायला लागतो. तेव्हा कुठं आता आपण 2 पायावर व्यवस्थित चालायला लागलोय, धावायला लागलोय. आपल्या जीवनाचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही जेव्हा जीवनाची वाटचाल करता तेव्हा छोटी मोठी संकट येतात, अडथळे येतात, पण त्या अपयशाने खचून जायचं नाही. खचून गेला न जाता परत ताठमानाने उभं राहून सतत प्रयत्न केला पाहिजे. असं जर करत राहिलं तर मन एकाग्र व्हायला मदत होते आणि तुम्ही यशाकडे वाटचाल करू शकता. म्हणून मन एकाग्र करण्याची दुसरी पायरी म्हणजे सतत प्रयत्न करणे. तिसरी पायरी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की स्वतःला दुर्बल समजू नका. आपल्यात काहीतरी कमतरता आहे, माझ्यात काहीतरी न्यूनगंडता आहे, काहीतरी कमीपणा आहे, हे जर विचार तुमच्या मनात असेल तर तो काढून टाका. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येकामध्ये तेवढीच शक्ती आहे. प्रत्येक माणूस सुद्धा ईश्वर होऊ शकतो जर त्या शक्तीचं प्रकटीकरण झालं असेल तर. स्वामी विवेकानंदांनीच म्हटलंय प्रत्येकामध्ये ईश्वरीय अंश आहे, पण ती शक्ती जी आहे ती एका आवरणाखाली दबलेली आहे आणि जेव्हा आवरण दूर होईल तेव्हाच ती शक्ती प्रकट होऊ शकेल. काही उदाहरणं बघूया. वडाचं झाड तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. बघितलंय वडाचं झाड? प्रचंड मोठा वृक्ष असतो वडाचा, पण त्या वडाचं जर तुम्ही फळ बघितलं तर त्या फळात बारीक बारीक बिया असतात, अगदी बारीक, मोहरीपेक्षा बारीक बिया असतात आणि या बी मध्ये एवढा मोठा प्रचंड वट वृक्ष लपलेला असतो. आपलंही तसंच आहे.
ही सगळी जी मी मगापासून सांगतोय ती शक्ती आपल्या बीज रूपाने आहे आणि ती जर प्रकट झाली, त्याचं चांगलं संवर्धन झालं, जोपासना झाली तर आपण निश्चितच मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो, ती शक्ती प्रकट करू शकतो. जसं कस्तुरी मृग, हिमालयात असणारा एक कस्तुरी मृग नावाचा हरणाचा प्रकार आहे. त्या हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते, सुगंधी द्रव्य असतं आणि त्या सुगंधाने तो हरिण वेळावतो, इकडं तिकडं धावत सुटतो ते सुगंध शोधायसाठी. पण त्याला कळत नाही की ती कस्तुरी सुगंधाचा जो स्रोत आहे, ते सोर्स आहे तो माझ्याकडेच आहे, माझ्याच बेंबीत आहे. आपलंही तसंच आहे, आपल्यात सगळी शक्ती आहे पण आपल्याला हे कळत नाही. आपण इकडं तिकडं भरकटत ती शक्ती शोधण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखादा निर्धन माणूस आहे, एका गरीब येतो, झोपडीत राहतोय, 2 वेळच्या खाण्याची सुद्धा त्याला मारामार आहे, पण त्याच्या झोपडीच्या जमिनीखाली गुप्तधनाचा ठेवा आहे आणि त्याला माहितीच नाही की खाली गुप्तधन आहे आणि वर तो दारिद्र्याने जगतोय. आपलंही थोडस तसंच होत आहे, आपल्यात प्रचंड शक्ती वसलेली आहे, हे आपल्याला कळतच नाही कारण त्याच्यावर प्रचंड आवरण आलेलं आहे. हे आवरण जेव्हा दूर करू आपण तेव्हाच ती शक्ती प्रकट होते आणि मन एकाग्र होण्याचा प्रयत्न करत असतो. आता परवा 26 जानेवारीला राष्ट्रपतींनी काही बालवीरांचा सत्कार केला, जवळजवळ 25 तुमच्यासारखी लहान मुलांचा सत्कार केला. त्यांनी असामान्य कार्य केलंय म्हणून सत्कार झाला तो. त्यातल्या एका मुलाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तो 6 वर्षाचा मुलगा आहे. त्या मुलाने एका 12 वर्षाच्या मुलाचा जीव वाचवला. का बरं? त्याच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या, त्याच्यापेक्षा वजनाने आणि उंचीने दुप्पट असलेल्या मुलाला त्याने बुडण्यापासून वाचवलं. ही 2 मुलं होती, हे एकमेकांचे मित्र होते आणि ते सतत बरोबर राहायचे, सतत खेळत असायचे. आणि हे गावाबाहेर खेळत असताना खेळता खेळता तो मोठा मुलगा जो 12 वर्षाचा होता तो एका खोल विहिरीत पडला. त्या विहिरीत पाणी होतं, त्या मुलाला पोहता येत नव्हतं आणि तो बुडायला लागला. आणि ह्या 6 वर्षाच्या मुलाने बघितलं आपला मित्र बुडतोय, त्याला पोहता येत नाही, हा आता मरणार हे त्याला कळलं. त्याने ओरडून इकडून तिकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो जो गावाबाहेर होता, आजूबाजूला कोणीही नव्हतं त्याला मदत करणारं. त्याला काय करावं कळेना. अशा वेळी त्याला दिसलं की त्या विहिरीवर रहाट आहे आणि त्याला एक दोर आणि बादली सुद्धा आहे. त्या 6 वर्षाच्या मुलाने, बघा फक्त 6 वर्षाचा मुलगा आहे तो, 1ली किंवा 2रीत असेल फारसं, त्याने त्या रहाटावरनं ती घागर बादली जी होती ती दोराच्या साह्याने विहिरीत सोडली आणि त्या 12 वर्षाच्या मुलाला त्याच्यापेक्षा वयाने दुप्पट, वजनाने दुप्पट, शक्तीने दुप्पट आणि उंचीने सुद्धा दुप्पट असलेल्या मुलाला सांगितलं की ही बादली तू धर. त्या मुलाने ती बादली धरली आणि ह्या 6 वर्षाच्या मुलाने दोर खेचायला सुरुवात केली. अगदी अवघड काम होतं, पण त्याने सगळा जोर लावला, शक्ती लावली आणि तो दोर ओढतच राहिला. तो दोर तो इतक्या वेळापर्यंत त्याने ओढला की तो मुलगा 12 वर्षाचा, त्याने बादली धरली, ज्याला पोहता येत नाही, जो बुडत होता, तो त्या दोराला धरून विहिरीच्या वर येईल. 6 वर्षाच्या मुलाने आपल्यापेक्षा दुप्पट वजनाच्या मुलाला खोल विहिरीतनं ओढून काढलं आणि मग त्याचा जीव तर वाचला. ते दोघं गावात आले आणि त्यांनी सांगितलं गावकऱ्यांना, त्याच्या आई वडिलांना, सगळ्यांना की या असा पडला होता, याला मी खेचून काढलाय. त्या कुणाचाही विश्वास बसला नाही, बसू शकत नाही. 6 वर्षाचा मुलगा 12 वर्षाच्या मुलाचा खोल विहिरीतनं ओढून काढू शकत नाही असं सगळ्यांना वाटलं. आपल्यालाही तसंच वाटतं. पण त्या मुलाने ते नक्की केलं होतं. एक जाणता माणूस होता गावात, त्या माणसाने सांगितलं या मुलाने निश्चितपणे, आहे खोटं बोलत नाही आहे, याने निश्चितपणे त्याला ओढून काढलंय, हे मात्र नक्की. मग हे कशामुळे झालं त्याला? तर केवळ त्याला त्या निर्जन स्थळी जिथं ते खेळत होते तिथं त्याला सांगणारं कोणी नव्हतं की मुला तू हे काम करू शकत नाही. किंबहुना तो स्वतःला सुद्धा इतका विसरला होता की त्याच्या मनाने पण त्याला कधी सांगितलं नाही की तू या मुलाला तू खेचून काढू शकत नाहीस. बघा, अनेक नकारार्थी गोष्टी अशा असतात, आपल्याला आपल्यालाच वाटत असतं की आपण ही एखादी गोष्ट करू शकत नाही. पण जेव्हा तुमचं मन सुद्धा तुम्हाला सांगतं की तू हे निश्चित करू शकतो, तेव्हा आपण असामान्य कार्य सुद्धा करू शकतो. म्हणून स्वामीजी म्हणतात तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका, कमतरता समजू नका स्वतः, तुम्ही सुद्धा कुठलंही काम चांगल्या प्रकारे निश्चितपणे करू शकता. आता हे सायंटिफिक रित्या सुद्धा
सिद्ध झालेलं आहे, सायन्सने पण शोधून काढलंय. आपली जी क्षमता असते, आपल्या मेंदूची क्षमता, बुद्धीची क्षमता, त्यातला फक्त आपण 10% भाग वापरत असतो. 90% भाग आपण वापरत नाही. आणि जे मोठमोठे सायंटिस्ट होते, आईन्स्टाईन वगैरे, या लोकांनी सुद्धा आपल्या पूर्ण क्षमतेपैकी 15% ते 20% एवढीच क्षमता वापरलेली असते. म्हणजे एवढी क्षमता आपल्यात असून आपण त्याचा नीट वापर करत नाही. आणि तो जर वापर करायचा असेल तर आपल्या मनातली न्यूनगंडाची भावना पहिल्यांदा काढून टाकली पाहिजे. स्वतःला जर तुम्ही दुर्बल समजून न समजता स्वतःला शक्तिमान आणि सर्व क्षमता आपल्यात असल्याची तुम्हाला जेव्हा जाणीव होईल, तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं, माझ्या मनाची एकाग्रता सहज साधती आहे. मी जो अभ्यास करतोय, मी जे शिकतोय ते माझ्या चांगल्या प्रकारे लक्षात राहत आहे. मी जो पेपर सोडवतोय ते मी माझं मन इकडं तिकडं न भरकटता मी एकाग्रपणे सोडवतोय. या सगळ्या गोष्टी यश मिळवण्यासाठी फार आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी अभ्यास या भागात येतात. आता श्रीकृष्णाने सांगितलेली दुसरी गोष्ट आपण बघूया, ते म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे नक्की काय? तर माझे मन एकाग्र होण्यासाठी ज्या गोष्टी विरोध करतात, माझं एकाग्रता विचलित करतात, त्या गोष्टींपासून दूर राहणे, त्या गोष्टी दूर सारणे म्हणजे वैराग्य. ही मनाच्या अभ्यासा इतकीच चांगली दुसरी ही महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे वैराग्य. आपलं आपणच ठरवू शकतो, आपणच विचार करून आपल्या लक्षात येतं की कुठल्या गोष्टींमुळे माझी एकाग्रता भंग होते. त्या गोष्टींचे सरळ लिस्ट करा एक तयार आणि त्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आता तुमची परीक्षा तोंडावर आलेली आहे, तुम्ही अभ्यास झटून अभ्यास करत असालच. अभ्यास करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या मनाची एकाग्रता कशामुळे होत नाही, कुठल्या गोष्टींमुळे मला डिस्टर्बन्स होतं. नक्की शोधून काढा, तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यापासून दूर राहिला. बऱ्याच गोष्टी आहेत, काही उदाहरणं देता येईल. तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा घरातले लोक टीव्ही बघत असतात आणि मग तुम्हाला वाटतं की थोडं आपलं मन विचलित होतं, क्रिकेटवर मॅच असते किंवा मुलींच्या बाबतीत एखादी आवडती सिरियल असते आणि त्यांना आपल्याला वाटतं की जाऊन अभ्यासात लक्ष लागत नाही, जाऊन थोडं बघावं. तर अगदी कटाक्षाने त्या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे. नाही बघितला टीव्ही 15 दिवस काहीही बिघडत नाही, पण हा आयुष्यातला महत्वाचा काळ जो आहे तो जर तुम्ही एकाग्रतेने अभ्यास केला नाही तर मोठ्या संधी तुमच्या हातातून निसटून जाऊ शकतात. टीव्हीचं एक उदाहरण आहे मोबाईल. मगाशी सरांनी पण सांगितलं, मोबाईल पासून सुद्धा आपण थोडा संयमाने वापर केला पाहिजे. आपण अभ्यासाला बसतो आणि नेमका फोन वाचतो, आवडत्या मैत्रिणीचा किंवा मित्राचा फोन आलेला असतो आणि कारण नसताना त्याच्याशी बोलताना, काही कारण नसतं, काही महत्वाचं काम नसतं, पण 5-10 मिनिटं वाया जातात. 5-10 मिनिटं तर वाया जातात वेळात आणि तुमची मनाची एकाग्रता जी साधलेली असते ती परत साधण्यासाठी अजून 15-20 मिनिटं जातात. म्हणजे जवळजवळ अर्धा तास वाया जातो. म्हणून जेव्हा अभ्यासाला बसा तेव्हा मोबाईल लांब ठेवा आपलं, किंवा मोबाईलचा साऊंड ऑफ करा, आवाज बंद करा, व्हायब्रेशन मोडवर टाका आणि लक्षात ठेवायचं, निश्चय करायचा की मी आता 2 तास अभ्यास करणार आहे, वाचणार आहे, कुठलाही फोन आला तरी मी घेणार नाही. 2 तासात काही आसमान तुटून पडत नाही, काहीही बिघडत नाही. मोबाईल पासून 2 तास दूर राहिल्याने तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. पण तुमची जर एकाग्रता भंगली तर मात्र निश्चित फरक पडू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही अभ्यासाला बसता आणि नेमके घरातले मोठे लोक काहीतरी काम सांगतात. अशा वेळी अभ्यासाला बसताना त्यांना सांगायचं की मी आता अभ्यासाला बसणार आहे, तासभर मला कुणीही डिस्टर्ब करू नका. आणि ते तुमचेच आई वडील आहेत, तुमचेच मोठे भाऊ बहीण आहेत किंवा तुमच्याच घरातले मोठी लोक आहेत, ती तुमच्यावर तेवढंच प्रेम करतात आणि तुम्ही जर त्यांना समजावून सांगितलं तर ते निश्चितपणे तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. आपण ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतो ती जागा प्रसन्न असली पाहिजे ही काळजी घ्या. तुम्ही ज्या प्रकारे बसता त्या प्रकाराने, ज्या स्थितीत बसता तुम्ही, आपल्या पाठीला कळ लागणार नाही किंवा तुम्ही अस्वस्थ होणार नाही, शारीरिक ताण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एखादा तुमच्या आवडत्या महापुरुषाचा, महापुरुष म्हणतोय सिनेमाच्या नटनट्यांचा नाही, तुमचा आदर्श असलेल्या कुठल्याही महापुरुषाचा फोटो तिथं ठेवा, त्यांनी तुम्हाला सतत प्रेरणा मिळेल. आणि जर तिथं बाकी जर काही डिस्टर्बन्स असेल, सगळ्यात मोठा डिस्टर्बन्स असतो तर आवाज.
आजूबाजूला गोंगाट असेल तर आपला मन एकाग्र होत नाही. तर त्याच्यापासून जर तुम्ही दूर राहिलात तर तुमचं तुम्हाला जाणवेल मन एकाग्र होत आहे. म्हणजे मन एकाग्र करण्यासाठी मी मगापासून सांगतो, पहिलं म्हणजे अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टींपासून आपण दूर राहायला पाहिजे. या दोन गोष्टी जर आपण साधल्या तर श्रीकृष्णांनी जे सांगितलंय ते आपल्याला मनाची एकाग्रता सहज साधता येऊ शकते. अजून एक मनाची एकाग्रता साधण्यासाठी पूरक गोष्ट ती पण करणे फार आवश्यक आहे. त्याला परत एक महाभारतातली गोष्ट सांगतो तुम्हाला. आता अर्जुन तुम्हाला माहितीये एकाग्रतेमध्ये तो अतिशय चांगला होता, आदर्श होता तो. आणि हा अर्जुन त्याला तरी सुद्धा वाटत होतं की आपल्यात काहीतरी कमतरता आहे. काय कमतरता? तर अंधारात आपण अचूक बाण मारू शकत नाही. अंधारात तर काही दिसत नाही ना, तर अंधारात आपल्याला अचूक कसा बाण मारता येईल. नुसता आवाज ऐकला तर त्या लक्ष्याला मी नेमका कसा बाण मारू शकतोय याचा तो सतत विचार करत होता. आपल्याला कमतरता आहे आपल्यात काहीतरी असं त्याला वाटत होतं. आणि मग हा अर्जुन एकदा रात्री झोपलेला असताना अचानक रात्री त्याला जाग येते आली. जाग कशामुळे आली तर काहीतरी खुडबुड खुडबुड आवाज यायला लागला, फुसफुस. कसा आवाज येतोय म्हणून तो उठून उभा राहिला. आता कसं आपल्याकडे लाईट असतात, इलेक्ट्रिसिटी आपण दिवा लावला विद्युत दिवा लागतो, तसं पूर्वी नव्हतं. सगळीकडे अंधार झाला म्हणजे पूर्णपणे अंधार, दिवे नसायचे. आणि मग अशा वेळी फुसफुस आवाज आल्यावर अर्जुन त्या आवाजाच्या दिशेने गेला आणि बघितलं तर तो स्वयंपाकघरात पोहोचलेला आहे. आणि स्वयंपाकघरात त्याने बघितलं की त्याचा जो भाऊ होता भीम, तो स्वयंपाकघरातल्या एका पातेल्यातलं झाकण उघडून त्या पातेल्यात खीर होती, रात्री खीर केली असेल जेवायला, ती खीर उरली होती, ती खीर तो रात्री खात होता. भीम खादाड होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अंधारात काही दिसत नसताना खिरीचं पातेलं त्याने नेमकं शोधून काढलं होतं आणि ती वाटीने तो खीर पित होता. अर्जुनाला फार आश्चर्य वाटलं. अर्जुन त्याला म्हणाला, अरे अंधारात तर काही दिसत नाहीये आणि तू नेमकं हे खिरीचं पातेलं कसं शोधून काढलं आणि नेमकी खीर बरोबर तू तोंडात कशी घालतोय. तेव्हा भीमाने त्याला सांगितलं, अरे आपल्याला ज्या गोष्टीची आवड असते ना त्या गोष्टीकडे आपलं मन सहज एकाग्र होतं. आणि अर्जुनाला फार मोठा धडा मिळाला त्यातनं की आपल्या आवड असेल तर मन सहज एकाग्र होतं, कुठलाही अडथळा आपल्यामध्ये येत नाही. ती गोष्ट आपण केली पाहिजे. तुम्हाला जर एखाद्या विषयात तुम्हाला जर आवड नसेल तर तुमच्या लक्षात येईल कितीही अभ्यास केला, कितीही वाचलं तरी आपल्या त्या विषयाचा भाग आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून अभ्यास करताना ज्या विषय अवघड वाटतो त्या विषयाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आवड निर्माण होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपोआप मन एकाग्र होईल. या 4-5 गोष्टी जर तुम्ही केल्या तर मनाची एकाग्रता तुम्ही सहज साधू शकता आणि कुठल्याही गोष्टीत, ही परीक्षा तर जाऊ दे 10वी 12वीची, जीवनातल्या कुठल्याही परीक्षेत तुम्ही सहज यश मिळवू शकता. मनाच्या एकाग्रतेचे खूप फायदे आहेत, खूप फायदे. तुम्ही जीवनात पुढे वाटचाल कराल, उद्योगधंद्याला लागाल तेव्हा तुम्हाला जाणवेल. तुम्ही जेव्हा दुसऱ्याशी बोलता तेव्हा तुमचं मन एकाग्र असेल तर तो पुढचा काय बोलतोय ते पटकन आपल्या लक्षात येतं. नेमकं त्याला काय म्हणायचंय आपल्याला लक्षात येतं. आपले वाचन सुधारतं. वाचनाचा वेग जो साधारण सायंटिफिकली जो स्टँडर्ड केलेला आहे तो साधारण 150 शब्द एका मिनिटात वाचता आले पाहिजेत. आपल्या कुणाचाही तो भारतातल्या कुणाचाही तेवढा वेग नाहीये. आपण ऍव्हरेज 70-80च्या स्पीडने वाचतो. आणि आता आजकालच्या तुमच्या मुलांना तर वाचनाचा कंटाळाच आहे. तुम्ही मोबाईलमध्ये वाटेल तितक्या वेळ मोबाईल खेळू शकता पण पुस्तक वाचू शकत नाही. म्हणजे आवश्यक वेग जो आहे तो 150 शब्द एका मिनिटाला आपण वाचले गेले पाहिजे. ते आपण केवळ 70-80 शब्दच वाचू शकतो. आणि स्वामी विवेकानंदांचा जर तुम्ही बघितला तर त्यांचा वेग होता 300 शब्द पर मिनिट. एका मिनिटात ते 300 शब्द वाचू शकायचे. त्यामुळे मोठमोठे ग्रंथ ते सहजतेने वाचू शकायचे. अमेरिकेत स्वामीजी असताना त्यांची परीक्षा घेतली गेली. त्यांच्या काही विद्वानांनी, युनिव्हर्सिटीच्या विद्वानांनी त्यांना मोठा एक ग्रंथ आणून दिला रात्री आणि सांगितलं, स्वामीजी हा ग्रंथ वाचा आणि उद्या आपण याच्यावर चर्चा करू. आता तो एवढा मोठा 1000 पृष्ठांचा ग्रंथ, 1000 पानं, त्या विद्वानांना वाटलं स्वामीजींचा रात्री हा वाचून होणारच नाही
आणि उद्या आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा स्वामीजींनी हा ग्रंथ नीट वाचला नसेल आणि आपण त्यांना वादविवादात सहज हरवू. आणि दुसऱ्या दिवशी ते युनिव्हर्सिटीतले विद्वान आले आणि स्वामीजींची चर्चा करायला लागले आणि आश्चर्यचकित झाले. ते त्या ग्रंथात लिहिलेला शब्द स्वामीजींना व्यवस्थित आठवत होता. उतारेचे उतारे स्वामीजींनी जसेचे तसे म्हणून दाखवले. इतकी प्रचंड स्मरणशक्ती त्यांची. स्वामीजींचे विद्वान खूप आश्चर्यचकित झाले. त्यांनी स्वामीजींना विचारलं की हे तुम्ही एका रात्रीत एवढे 1000 पानं वाचली कशी आणि सगळं शब्द कसा लक्षात ठेवला. स्वामीजींनी त्यांना तेच उत्तर दिलं की मला मनाची एकाग्रता साधता येते. मनाची एकाग्रता साधली तर तुमच्या वाचनाचा वेग, आकलनाचा वेग प्रचंड वाढतो. तुमच्या रोजच्या व्यवहाराचाही तुम्हाला अगणित फायदा होतो. कुठल्याही गोष्ट, कुठलंही दृश्य बघितलं तर त्यातल्या बारीक सारीक खोचा तुमच्या सहज लक्षात येतात. कारण तुमचे मनाच्या एकाग्रतेमुळे आकलन शक्ती एवढी प्रचंड वाढलेली असते. म्हणून मनाची एकाग्रता जर साधली तर आपण जीवनातले कुठलंही कार्य आपल्याला अशक्य राहत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वामीजींनी जे सांगितलंय ते जर आपण पाळलं, त्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण निश्चित मनाची एकाग्रता साधू शकतो. आणि तुम्ही सगळेजण, माझी खात्री आहे की मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या आत्मसात करून तुम्ही मनाची एकाग्रता साधून परीक्षेत तर यश मिळवालच आणि पुढील जीवनात सुद्धा निश्चित यश मिळवाल. आता मी थांबणार आहे, पण थांबण्याआधी तर मी पण शिकवतो काही कॉलेजमध्ये, त्यामुळे उजळणीचं महत्व मला चांगलं माहिती आहे. तर आपण जे मुख्य मुद्दे आहेत त्याची थोडक्यात उजळणी करूया. मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्यांदा अर्जुनाची गोष्ट सांगितली, बरोबर. आणि त्या गोष्टीत सांगितलं अर्जुन अचूक बाण का मारू शकला, कारण त्याला नक्की ध्येय माहिती होतं, नक्की काय करायचं ते माहिती होतं. म्हणून जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपण ध्येय ठरवलं पाहिजे. छोट्या कालावधीसाठी ध्येय ठरवू शकता, दीर्घ कालावधीसाठी सुद्धा ध्येय ठरवू शकता. आता तुमच्या समोरचं ध्येय म्हणजे पुढच्या परीक्षेत जास्तीत जास्त यश मिळवणं. हे ध्येय जर तुम्ही ठरवलं, त्या दृष्टीने प्रयत्न केला तर निश्चितच तुम्ही मनाची एकाग्रता साधता येईल. नंतर मी तुम्हाला श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश तो सांगितला. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे सतत प्रयत्न करत राहणं, सतत सराव करत राहणं. आणि वैराग्य म्हणजे माझं मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं. आता अभ्यास करण्यामध्ये मी परत काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला. कुठली गोष्ट सांगितली पहिली, कुणाला आठवतंय? पहिली गोष्ट कुठली सांगितली? कुणाला काही आठवत नाही. तुम्ही मनाची एकाग्रता करून काही ऐकलेलं दिसत नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, स्वामीजींचं उदाहरण देऊन मी सांगितलं की तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका. कमतरता आहे माझ्यात, काही न्यूनगंड आहे, हे जर तुमच्या मनात असेल तर ते सोडून द्या. ती जो विचार आहे मनातनं काढून टाका. तेवढीच शक्ती तुमच्यामध्ये आहे, फक्त तिचं प्रकटीकरण केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी उदाहरण दिली तुम्हाला वडाच्या झाडाचं, कस्तुरी मृगाचं आणि भूमिगत धन असलेल्या गरीब माणसाचं. आपली स्थिती पण तशीच आहे. आपल्यातही तेवढीच शक्ती आहे, फक्त ती शक्ती बाहेर काढली पाहिजे. आणि एका बालवीराची गोष्ट पण मी तुम्हाला सांगितली. दुप्पट वजनाच्या मुलाला त्यांनी बुडण्यापासून वाचवलं, ओढून काढलं पाण्यातनं. आपणही तसं करू शकतो जर आपल्यातली शक्ती प्रकट केली तर. दुसरं सांगितलं, सतत प्रयत्न केला पाहिजे. सतत प्रयत्न केला पाहिजे, ध्येय ठरवलं पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगितली मी, आवड निर्माण केली पाहिजे. भीमाची गोष्ट सांगितली मी, अंधारात सुद्धा अचूकपणे खीर खाता येते जर तुम्हाला त्या गोष्टीची आवड असेल तर. आणि वैराग्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्या कुठल्या गोष्टींपासून आपण विचलित होतो त्याची यादी करायची. प्रत्येकाची यादी वेगळी असेल, ती गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्या गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करायचा. मग त्या गोष्टी टीव्ही असेल, मोबाईल असेल, घरच्यांनी सांगितलेली कामं असतील वगैरे वगैरे, त्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहिला तर तुमची मनाची एकाग्रता तुम्ही सहज साधू शकता. मगाशी तुमच्या माने सरांनी सांगितलं ध्येय निर्मितीबद्दल, ध्येय निश्चितीबद्दल, आणि त्याचबरोबर त्यांनी चारित्र्याचा पण उल्लेख केला. ती पण गोष्ट फार महत्वाची आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की साध्या इतके साधनाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. कुणाला काय कळलं या वाक्याचा अर्थ? साध्या इतकं साधनाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. साध्य म्हणजे ध्येय,
तुम्ही जे ध्येय ठेवलंय डोळ्यासमोर ते साधण्यासाठी तुम्ही जो मार्ग अवलंबताय तो पण तेवढाच महत्वाचा आहे, त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तुमच्यासारखं त्याच्या शाळेत मी बोलायला गेलो होतो, ग्रामीण भागातली शाळा होती. मी स्वामीजींचं हे वाक्य सांगितलं, साध्या इतकंच साधनाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि बघितलं सगळी मुलं आणि मुली एका विशिष्ट कोपऱ्याकडे बघायला लागले. एवढंच नाही तर ते शिक्षक शिक्षिका पण त्या कोपऱ्याकडे बघायला लागले. मला कळे ना, म्हटलं सगळेजण तिकडे का बघताय, म्हणून मी त्या शिक्षकांना विचारलं असं काय बघताय मुलं सगळी तिकडं. तर म्हणे तुम्हीच सांगितलं ना आता साधनाकडे बघा. अरे म्हटलं साधनावर तर मुलीकडे बघा नाही, साधनाकडे लक्ष द्या. म्हणजे आपण जो मार्ग अवलंबणार आहोत त्याच्याकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. ध्येय तर गाठायचंच आहे, पण कुठल्या मार्गाने गाठायचं, तो सन्मार्ग असला पाहिजे. समजा मी ध्येय ठरवलं माझ्या समोर की मी खूप पैसे मिळवायचे आणि मी जर दाऊद इब्राहिम सारखा स्मगलर होऊन पैसे कमावला तर त्या पैशाला काही अर्थ राहणार नाही. म्हणून ध्येय गाठण्यासाठी जो मार्ग आहे तो सुद्धा चारित्र्याचा असला पाहिजे, सन्मार्ग असला पाहिजे. या काही छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं, त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्ही या 10वी 12वीच्या परीक्षेत तर यशस्वी व्हालच आणि जीवनाच्या इतर परीक्षांमध्ये सुद्धा उज्ज्वल यश मिळवू शकाल. आता मी थांबतो. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे मी काही सांगितलं ते ऐकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्यापैकी काही जणांनी खूप एकाग्रपणे मी ऐकतोय असं चांगला अभिनय केला, त्याबद्दल मी त्यांचा पण आभारी आहे. तुमचे महाविद्यालयाचे प्राचार्य खामकर सर आणि इतर शिक्षक वर्ग यांनी मला इथं मुद्दाम बोलवलं आणि तुमचं कौतुक करण्यात आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देण्याची संधी दिली, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभारी आहे. इथंच थांबतो. जय रामकृष्ण. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद साहेब. मनाची एकाग्रता जर ठेवली तर ध्येय कसं गाठता येतं याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर त्यांनी उभं केलेलं होतं प्रमुख पाहुण्यांनी. त्यांना त्यातून असं एक म्हणायचं होतं, आवड असेल तर मनाची सहज एकाग्रता निर्माण होते. जर आवड असेल तर मनाची एकाग्रता सहज निर्माण करता येते आणि त्यातून आपलं ध्येय स्वतःच गाठता येतं. मलाही म्हणावंसं वाटतं, नदीचा उगम छोटासा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चितच ध्येय गाठता येतं. हा मोलाचा संदेश स्वामींनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. धन्यवाद साहेब. आणि यानंतर इयत्ता 10वी आणि 12वीच्या मुला मुलींनी आपल्या शाळेसाठी एक भेटवस्तू 10वीच्या मुलांनी एक भेटवस्तू देऊ करतात. मी त्या काही निवडक विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की आपण मंचावर यायचं आहे आणि प्राचार्यांनाही विनंती करेन की ती भेटवस्तू आपल्या शाळेसाठी पाहुण्यांच्या समवेत स्वीकारायची आहे. आणि चला सुंदर अशी शिवाजी महाराजांची प्रतिकृती सुंदर अशी शिवाजी महाराजांची प्रतिकृती काही 10वीच्या मुलांच्या वतीनं या शाळेसाठी
सुपूर्द करण्यात येते. प्राचार्यांना मी विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांच्या समवेत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद. आणि यानंतर धन्यवाद मित्रांनो. शिवप्रतिमेचा स्वीकार शाळेने केलाय. एवढं मोठं शाळेत तुम्ही निर्माण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणखी 2 एक सूचना देतो. रामकृष्ण मठामार्फत त्या पुस्तक आपल्या शाळेत अल्प किमतीमध्ये ठेवली आहेत. आपल्या पोषण आहाराच्या देवीच्या पिठाची पुस्तक मांडली ती आपण त्याचा योग्य रीतीने पुस्तक ती कमी मोबाईलमध्ये आपल्याला पुस्तक मिळतात आणि चांगली विचार करणारी पुस्तक आहे ती पण तुम्ही खरेदी घ्याल. तुम्ही पोषण आहारही घ्याल आणि त्याच्यानंतर मग आपला कार्यक्रम संपते. पुढील कार्यक्रमासाठी मी भागवत धन्यवाद सर. आणि यानंतर या कार्यक्रमाचे गोड काम मी आमच्या विद्यालयाचे अत्यंत होणार आणि मूर्ती लहानपण कीर्ती महान असे असणारे लाडके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभाराचं काम हाती घ्यावं. मित्रांनो, आज आपला 10वी 12वीचा शुभेच्छा समारंभ. प्रथमतः 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या परीक्षेसाठी खूप उज्ज्वल यश मिळावं हीच इच्छा व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले रामकृष्ण मठ यांचे अनुयायी प्रमुख वक्ते प्राध्यापक माननीय श्री प्रशांत लेले पुणे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन माननीय श्री सुनीलराव माने व या संस्थेचे सचिव एस के माने सर यांचं मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन विद्यालयाचे प्राचार्य, ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांनी व्यवस्थित पद्धतीने व चांगल्या पद्धतीने केलं. त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि हा सुंदर छोटासा इतकाच महत्वपूर्ण असलेला कार्यक्रम, ज्या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने शोभा तुम्ही गोड गुणवंत विद्यार्थ्यांनी केली, त्या सर्व समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा छोटासा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. यानंतर 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या वरच्या वर्गामध्ये 3 वर्ग मोठे जे आहेत त्या मोठ्या वर्गामध्ये जायचं आहे. 11वीच्या मुलांना सुट्टी असेल त्यांनी आपापल्या घरी गेलं तरी चालेल. आणि 10वीची मुलं मुली इथेच थांबा. 5वी ते 8वी पर्यंत शालेय पोषण आहार तयार आहे. तर शालेय पोषण आहार घेतल्याशिवाय आपण जायचं